नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे मी आज कांद्यांपासून रेसिपी. इथे छोटे छोटे कांदे असतात बघा, चिरायला पण कंटाळा येतो. मग त्याचं काय करायचं? आणि भाजीला आपल्याकडे टेन्शन असतं, काय नसतं घरामध्ये, कधी कधी भाजीलाच काय करा सुचत नाही. मग ते हे कांदे घ्यायचे छोटे छोटे. हे चिरायला बी भरपूर प्रॉब्लेम करतात, छोटे छोटे चिरता येत नाही. हे छोटे छोटे कांदे घेते आता मी, माझ्याकडे साठवलेले आहे. त्यातले छोटे छोटे राहिलेले आहेत, आता त्यात ते काढून घेते मी आणि दाखवतो तुम्हाला. तर ही कांदे घेतलेले आहेत. आता हे कांद्यांची आपल्याला साल बाहेर काढायची, त्याची स्वच्छ करायचे कांदे. त्यांची बाहेरची साल आहे ती संपूर्ण काढून घ्यायची. आणि नंतर मग आपल्याला दाखवते मी कशी साल काढायची, काय करायचं ते संपूर्ण दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने साल काढायची, वरची साल काढायची. आणि काळं पण असतं कधी कधी ते कांद्यांना, ते पण बाजूला करायचं. आणि ते आता धुवून घ्यायचे कांदे. आता मी पाण्यातच टाकणार आहे. हे बघा, सगळी अशी साल व्यवस्थितशी साल काढून घ्यायची. छोटे कांदे असल्यामुळे पकडायला प्रॉब्लेम होतो हातात. आणि आणि ते आपल्याला चिरायला पण जमत नाही. आता आपल्याला कशाला फोडणीला लागले, छोटी छोटी चिरता पण येत नाही. तर त्याच्यासाठी मी करणार आहे. त्या कांद्यांची आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे काय कांद्यांचं बनते पहा. हे बघा, असे साल काढलेले आहे. आता हे संपूर्ण कांद्यांचे मी काढून दाखवते तुम्हाला साल, नंतर दाखवते पुढे. सगळी साल काढलेली आहे. आता काय करायचं, हे कांदे घ्यायचे आणि ह्याला वांग फोड करायची आपल्याला. हे वांग फोड केलेली आहे, करते आता बघा. अशी चिरायची आणि अशी चिरायची आणि ह्याला पाण्यात द्यायचे टाकून. हे असे सगळे मी कांदे चिरून घेणार आणि पाण्यात टाकून देणार. पाण्यात टाकल्यावर त्याची घाण पण निघून जाते, कांद्याची काळं असलं काय असलं तर. आणि कडवटपणा बी कमी होतो. आणि जराशी कडक होतात कांदे आणि ते फुलतात जरासे. आपण चिरलेले आहे ना, मग थोडेसे फुलतात. फुलल्यानंतर त्यात मसाला भरायला आपल्याला टेन्शन नाही काही, म्हणजे पटकन भरून होतो मसाला. तर पहा, मी आता सर्व कांदे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यात दिले टाकून. आता हे सगळे मी बुडाच्या बाजूला नाही चिरायचं, बुडाच्या बाजू तशीच ठेवायची. हे बघा, आता हे असंच ठेवून देते आणि त्याला मसाल्यासाठी तयारी करते. इथे मी अर्धी वाटी म्हणजे मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. खरपूस भाजल्यानंतर दुसरी प्रोसेस. हे बघा, आता खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, ते पण मूठभर म्हटलं तरी चालेल. सफेद तीळ छोटी वाटी भरून एक. लसूण 4-5 पाकळ्या. इथे मी घेतलेला आहे. थोडासा कांदा उरला होता तो टाकलेला आहे. मिरच्या टाकलेल्या आहेत 2. आता याला छान भाजून घ्यायचे आपल्याला. खरपूस भाजलं पाहिजे. हलवत राहायचं का की करपलं नाही पाहिजे, का की तीळ लगेच करपणार खाली, म्हणून सारखं हलवत राहायचं. आता टाकते भरपूर सारी कोथिंबीर, देठांची कोथिंबीर टाकलेली आहे. तिला पण परतून घ्यायचं, तिचा पण कच्चापणा घालवायचा आहे. बऱ्यापैकी बघा परतलेला आहे. तर कढीपत्ता आहे माझ्याकडे, तो टाकते. कढीपत्ता बी ह्याच्यात भाजून घ्यायचा आपल्याला. हे पहा, कढीपत्त्याचे 2 पाकळ्या टाकलेल्या आहेत फांद्र्याच्या. आणि हे सगळं परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर वाटायचं. तसंच वाटायचं नाही, थंड झालं तरच वाटायचं. आता हे बंद केलेलं आहे आणि थंड झाले मी वाटून पण घेते. आणि ह्याच्यात ग्राइंडरमध्ये वाटणार आहे, का की आपल्याला बारीक नाही करायचं जास्त मसाला, थोडा जाडसरच ठेवायचा आहे. सर्वच टाकले आता. तर पहिलं मी थोडंसं याला फिरून घेणार आहे.
फिरून घेते छान मस्त. जरासं मला वाटतं वरती राहणार आहे वरती, तर ते मी काढते जरा आणि फिरून परत ते वर खाली करून घेते. नंतर हे पहा, तर थोडंसं मला वाटतं 2 चमचे तेल टाकावं त्याच्यामध्ये, म्हणजे नंतर कमी टाकायचं तेल आपल्याला फोडणीला. इथे टाकलेलं आहे 2 चमचे तेल आणि परत वाटून घेते. हे वाटलेलं आहे. आता झाले आपलं. दाखवते खोलून तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने वाटलं आहे. आता ह्याला बाजूला ठेवते मी जरा आणि पुढची प्रोसेस करायला घेते. तर हे बाजूला ठेवलेलं आहे आणि हे ताटात काढून घ्यायचं आता मसाला आपल्याला. हा सर्व मसाला आपल्याला ताटात काढून घ्यायचा. आपण 2 चमचे तेल घातलं होतं, आता तेल घालायचं नाही. वाटताना 2 चमचे टाकलं होतं ना. आता ह्याच्यात कुठला कुठला मसाला लागतो पहा. धणे पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा. एवढा पुरेसा आहे मसाला. आता मीठ टाकायचे आपल्याला, मिठाचा 1 चमचा. तर हे छान आपलं कोथिंबीर टाकून खुसकरून घ्यायचं. भरपूर सारी कोथिंबीर टाकले, स्वाद छान येतो कोथिंबीरीने, म्हणून कोथिंबीर घालायचीच. हे झालेलं आहे. आता आपण घ्यायची ती कांदे, आणि हे कांदे आपल्याला भरायचेत. असे बघा फुललेत. आता पाण्यात टाकल्यामुळे जरा पाकळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत, त्या भरायच्या त्याच्यामध्ये. सगळी मी कांदे भरून घेते. हे पहा सर्व मी कांदे भरून घेतलेले आहेत. आता बऱ्यापैकी 1-2 राहिलेत. आता पाण्यात टाकल्यामुळं काय झालं, त्याचा फुलले गेले ते जराशे, म्हणजे त्याची तोंड मोकळी झाली, मग मसाला भरायला छान गेलं. इथे मी आता चमचाभरच तेल टाकलेलं आहे, का की पहिला आपण तिकडे मसाल्यात 2 चमचे तेल टाकलं होतं. इथे 1 चमचाभरच तेल टाकलं आहे. त्याच कढईत करणार आहे. सर्व भाजून घेतलं ना, त्याच कढईत ठेवते. आता मोहरी टाकली, मोहरीला फुलून द्यायचे छान. आता हे कांदे सोडून द्यायचे ह्याच्यात. मसाला न घालता जरा परतून घ्यायचे आहेत आपल्याला. एक एक करून सर्व कांदे मी सोडून दिलेले आहेत कढईमध्ये. छान परतून घ्यायचं, उलट्या पालट्या करायचं कांद्यांना छान असं, आणि तो मसाला आहे उरलेला तो पण सोडून द्यायचा त्याच्यामध्ये. तर जरा पलटी करते, इकडून तिकडे फिरवते जरासे कांद्यांना. हे कांदे आधीच मी पाणी घालायच्या आधीच 2 मिनटं मी वाफ घ्यायला घेणार आहे. त्याला जवळजवळ 40% शिजून घेणार आहे आधीच. कांदे शिजायला वेळ लागत नाही, पटकन कांदे शिजले जातात. आणि कांद्याची ही रेसिपी नसन केली कधी तर नक्कीच करून पहा, खूप टेस्टी लागते. घरात सर्वांनाच आवडणार ही रेसिपी, आणि लहान मुलांपासून मोठी आवडीने खातील, बोटं चाकत राहतील. तुमच्या कढईत शिल्लक राहणार नाही, एवढी टेस्टी होणार आहे. नक्कीच पहा, व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेल. आता जर बघा वाफ जे दिलेली आहे तिला, आता मी उलटं पालटं करते आणि थोडंसं पाणी आपलं मिक्सर भांडं आहे ना वाटलेलं, ते भांडं मी स्वच्छ धुवून जरा याच्यात टाकते. हे बघा एवढं पाणी टाकलेलं आहे. बाकी आपले जवळजवळ 30-40% कांदा आत्ता शिजला आहे. मग राहिले 60% कांदा शिजायला. त्याला काय वेळ लागत नाही, जास्त शिजवायचा नाही कांदा, कमीच शिजवायचा. त्याने चव येते, क्रॉन्ची लागला पाहिजे जरासा.
थोडासा कुरकुरीत पण लागला पाहिजे खाताना कांदा. एवढी टेस्टी लागते. एक चपाती खायच्या ऐवजी 2-3 चपात्या तुम्ही आरामशीर खाऊ शकता, किंवा एक भाकरी खायची असली तर 2 भाकरी जरूर खाऊ शकता. एवढा टेस्टी लागतो. मसाला पण तेवढाच भारी झालेला आहे. आणि तिथलं ते कांदे तोडून तोडून भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप मजा येते. खूप चविष्ट आहे. नक्कीच करून पहा. मी आता काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये. हे बघा, रेसिपी पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. ही रेसिपी पाहिल्या तुम्ही करायला घ्या. ही मात्र गॅरंटी आहे माझी. नक्कीच बनवून पहा. खूप टेस्टी लागते ही. सर्व काढून घेतलेलं आहे मी वरून. आता त्याच्यावर कोथिंबीर बी जराशी पेरायची आपल्याला आणि थोडंसं टाकते मसाला. खूप अप्रतिम चवीची रेसिपी आहे. म्हणजे कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही. मेजरमेंट एकदम परफेक्ट असल्यामुळं भाजी फसत नाही कधी. फोडणी छान दिल्यामुळं तर बऱ्याच टिप आहेत. फोडणी जर दिली छान तर तुमची भाजीची चव आणि गुणांनी वाढून जाते आणि गुणांनी वाढते. त्याच्यामुळं फोडणी छान द्या. आणि भाजी खरंच चविष्ट झालेली आहे. खूप छान झालेली आहे. मस्त. आता तुम्हाला ही मी कोथिंबीर पण टाकली आहे तर जवळून दाखवते जरा व्हिडिओ. मी तुम्हाला कळेल कशा पद्धतीने झाली आहे ही. हे बघा, रसरशीत भरलेली मस्त दिसतोय. मसाला पण खूप छान. आवडला तर ना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता मसाल्याविषयी पहा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेर किचनमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते. मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते. चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात. त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत. शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत. व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही. वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मसाले एकदा घेऊन पहा. आणि ही कांद्याची भाजी कशी झाली नक्कीच कळवा मला मैत्रिणींनो. बाय.